जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींचा। आदिवासी युवा सेनाकडून माननीय गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। रमाई घरकुल व सबरी घरकुल प्रकरणांवर ठोस भूमिका। शहादा प्रतिनिधी। आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्यात आले असून रमाई घरकुल व आदिवासी सबरी घरकुल योजनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की रमाई घरकुल योजना अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही पहिला हप्ता अद्याप मिळालेला नाही। काहींना हप्ता देण्यात आला असताना अनेक लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत असल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगीचे वातावरण निर्माण झाले आहे। यासोबतच आदिवासी सबरी घरकुल योजना तात्काळ मंजूर करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। अनेक आदिवासी कुटुंबे आजही घरकुलाच्या प्रतीक्षेत असून त्यांना न्याय मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले। भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 आणि 21 व 38 आधार घेत नागरिक म्हणून आपले हक बजावत सार्वजनिक हितांसाठी हे निवेदन देण्यात आले आहे। दरम्यान संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून रमाई घरकुलाचा पहिला हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांना देण्यात यावा व सबरी घरकुल मंजूर करण्यात यावे, अन्यथा येत्या 15 दिवसात पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी युवा सेना संघटनेने दिला आहे। जय जोहार जय आदिवासी आपकी जय, जय भीम जय संविधान। जय जोहार जय आदिवासी आपकी जय, जय भीम। मित्रांनो, आज आम्ही माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना एक निवेदन दिलं आहे। निवेदनात असं म्हटलं आहे की नवीन घरकुल योजनामध्ये जे नवीन रमाई घरकुल योजना मंजूर झाली असून काहींना पहिला हप्ता मिळाला आहे व काहींना अजूनपर्यंत पहिला हप्ता सुद्धा मिळाला नाही। तर आमची मागणी अशी आहे की पहिला हप्ता जे लाभार्थी राहून गेले आहे त्यांना पहिला हप्ता देण्यात यावा व सबरी घरकुल योजना ही नवीन लाभार्थ्यांना लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। याचे निवेदन आम्ही माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिला आहे। आपकी जय, जय जोहार जय भीम जय संविधान।